फक्त चांगलं साहित्य वाचल्यामुळं त्या मराठीला वरती संस्कार पडले अजून, एवढाच एक फरक आहे. खरं तर UPSCची परीक्षा मराठीतून क्लिअर करणारे आपण पहिले उमेदवार होतात. ही गोष्ट इतकी भूषणावह आहे आणि आश्चर्यकारक काही तितकीच आहे. जेव्हा मला कळलं तर ह्याबद्दल नक्की ऐकायला आवडेल की मराठीतून आपण पेपर दिलेले आहेत, का बरं मराठीतून? वृषाली, आता या ठिकाणी आता मी एक सांगतो की ही परीक्षा देऊन मला आता एवढा कालावधी लोटलेला आहे की ती इतिहासपूर्व वगैरे होती की काय असं मला वाटायला लागलंय. कारण ही परीक्षा मी दिली 1989 साली. येस. आणि आता आपण आहे 2025 मध्ये. त्यावेळेला मराठी माध्यम घेण्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की माझी जरी शैक्षणिक बॅकग्राऊंड मराठीची नसली तरी देखील साहित्याचं वाचन आवड असल्यामुळं या परीक्षेसाठी मराठी साहित्य घ्यावं असं मला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा लोकांनी सुचवलं होतं. बरं. आणि मराठी साहित्याची मला पहिल्यापासून आवड होती, त्याच्यामुळं मी मराठी साहित्य घ्यायचं ठरवलं. आणि मग मराठी साहित्य घ्यायचं ठरवल्यामुळं मग मराठी माध्यम घ्यायचं ठरवलं. असा प्रवास थोडा उलटा झाला. आणि त्यावेळेला सुदैवानं मला जे काही मार्गदर्शक मिळाले त्यांनी देखील मला या निर्णयाबद्दल पाठिंबा दिला, माझं प्रोत्साहन वाढवलं. अन्यथा हे काहीसं अंधारात तीर मारल्यासारखं होतं नक्की, कारण त्यावेळेला ह्याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नव्हती. भारतीय राज्यघटनेनी मान्य केलेल्या सर्व भाषांच्यामध्ये ही परीक्षा देता येते हे सगळ्यांना माहिती होतं. आणि विशेषतः हिंदीमधून किंवा बंगालीमधून हे परीक्षा देणाऱ्या लोकांची, विद्यार्थ्यांची संख्या पण बऱ्यापैकी होती. पण मराठीमधून ही परीक्षा देणारे विद्यार्थी फार कमी नव्हते असं नाही, पण भारतीय प्रशासनिक सेवामध्ये झालेलं कुणी नव्हतं. वेगवेगळ्या बाकी सेवांच्यामध्ये या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि या सेवेमध्ये सामावून घेतले गेलेले अधिकारी होते. पण मला वाटतं की भारतीय प्रशासन सेवेमध्ये माझी निवड झाल्यामुळं त्याचा जास्त चर्चा, जास्त बोलणं झालं आणि लोकांना ते एक औत्सुक्य होतं. पण 2-3 गोष्टी या ठिकाणी मी म्हणजे गेल्या 35 वर्षापासून सांगतोय, पण पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या सर्व लोकांसाठी पुन्हा एकदासाठी मी सांगू इच्छितो की मराठी ही जेवढी बोलताना सोपी वाटती तेवढी लिहिताना सोपी नाही. त्याच्यामुळं परीक्षेसाठी मला फक्त मी मराठी बोलतो, घराशी बोलतो, मित्रांशी बोलतो, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलतो म्हणून मी मराठीमध्ये ही परीक्षा देऊ शकेल हा मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो पहिले काढला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपली मराठी फार चांगली आहे याच्यावरती लोकांचा विनाकारण विश्वास असतो, तो देखील दूर केला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण कागद पेन घेऊन लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं की आपली जशी बाकीच्या भाषा वाईट आहेत तेवढीच मराठी देखील वाईट आहे. तर त्याच्यावर ती सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि मेहनत करणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे साध्य नाही होणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मी नेहमीच तरुणांना सांगत असतो की इंग्रजीच्या न्यूनगंडामुळं मराठीवरचं प्रेम असं असता कामा नये. बरोबर. मराठीवरचं प्रेम, अभ्यास जर असेल तर हा उपजत असावा लागतो. फक्त मला इंग्रजी भीती वाटते किंवा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून मी मराठीकडे वळलो असं जर म्हटलं तर मला वाटत नाही तुम्ही फार यशस्वी होऊ शकाल पुढच्या कालावधीमध्ये. तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर नेमकी काय त्यांना तयारी करावी लागते हा प्रश्न म्हणजे कायम आम्हाला पडत असतो, कारण प्रत्येक जिल्हा हे एक नवीन चॅलेंज असतं, नवीन आव्हान असतं. भारतीय प्रशासन सेवेमध्ये, काही प्रमाणामध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये देखील सर्वच अधिकाऱ्यांना सुरुवातीची काही वर्ष ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये काम करावं लागतं. हे काम करत असताना अर्थातच तुम्ही स्वतःच्या राज्यामध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला एक काही प्रमाणामध्ये सुलभता असते. दुसऱ्या राज्यामध्ये काम करत असाल तर तिथली पूर्ण स्थानिक परिस्थिती, तिथले रीतिरिवाज, तिथली प्रशासकीय पद्धत, तिथली भाषा हे सगळं समजून घेणं हे सुरुवातीला एक आव्हान असतं. सुदैवानं मला महाराष्ट्रातच काम करायचं होतं आणि ते करत असल्यामुळं सुरुवातीची जी काही तयारी असेल, पूर्वतयारी, ती तसं म्हटलं तर माझ्या दृष्टीने खूपच सुलभ आणि सहज होत गेली. अर्थात प्रत्येकच अधिकाऱ्याला दर 2 ते 3 वर्षानंतर जिल्हे बदलावे लागतात. कामाचं स्वरूप देखील बदलत राहतं. पण
या सेवेमध्ये आल्यानंतर आमचं जे प्रशिक्षण घेतलं जातं हे प्रशिक्षण आम्हाला या सर्व गोष्टींसाठी बऱ्यापैकी तयार करतं. लोकाभिमुख प्रशासन कसं असावं,